पक्षानं कुठल्याही राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये उभा राहावं असा पार्लमेंटरी रूल आहे, संविधान आहे. आणि मी नॅशनल लीडर आहे, मी एका पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्यामुळं हा देशच माझा आहे. त्यामुळं मी एवढंच सांगू इच्छितो की नॅशनल लीडर हा कुठल्याही जिल्ह्यातून कुठल्याही राज्यातून उभा राहू शकतो. त्यामुळं काहीच एखाद्यावर टीका करता येत नाही म्हणून काय धरायचं तर असं धरायचं असा विचार चाललेला आहे. पण माझ्या विरोधकांना मी सांगू इच्छितो की महादेव जानकर महाराष्ट्रातला आहे आणि परभणी जिल्ह्यात मराठवाडा माझा आत्मा आहे. माझं जन्मगाव जरी सातारच्या कृष्णेच्या काठी जन्माला असेल तर गंगेनं मला पाणी दिलेलं आहे. पहिला जिल्हा परिषद सदस्य माझा परभणीचा आहे, पहिला आमदार देखील माझा परभणीचा आहे आणि मराठवाड्याच्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. मराठवाड्यातलं कुठलं गाव आणि रस्ता ठेवला नाही, जालन्यातला सुद्धा फिरायचा. त्यामुळं मी मिर्झापुरातून बी अर्ज भरणार होतो, उत्तर प्रदेशमधून बारामती, माढा आणि परभणी. मी नांदेड लोकसभेतून बी एकदा इलेक्शन लढवलेलं आहे, सांगली लोकसभेतून एकदा लढवलेलं आहे, एकदा माढा लोकसभेतून लढवलेलं आहे, एकदा बारामतीत लढवलेलं आहे आणि आत्ता लोकसभेला मी परभणीला आलेलो आहे. जगात जर्मनी आणि देशात परभणी मोठी कशी होईल डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं मी इंजिनियर आहे, गोल्ड मेडल आहे आणि मी वेल क्वालिफाईड आहे. ज्या परभणीच्या जनतेला एवढंच सांगेन मी एका छोट्या पक्षाचा मी मालक आहे. मोदी साहेबांना विनंती करीन, माझ्या मित्रपक्षांना विनंती करीन आणि फंड जास्तीत जास्त कसा परभणीला नेऊन तिथल्या तमाम लोकांचं कसं भविष्य उज्ज्वल होईल. स्टार MIDC असेल, रेल्वे असेल, एअरपोर्ट असेल किंवा एज्युकेशन हब असेल किंवा मेडिकल हब असेल. आज जर परभणीतल्या माणसाला एखादं ऑपरेशन करायचं असेल तर त्याला हैदराबादला जावं लागतं, औरंगाबादला जावं लागतं, मुंबईला किंवा पुण्याला जावं लागतं. तर माझी पहिली प्रायोरिटी आहे की एज्युकेशन हब अँड मेडिकल हब डेव्हलप करणं आणि इंडस्ट्रियल सेक्टर वाढवणं. जो परभणीमधला युवक, जालन्यामधला युवक मुंबई पुण्यामध्ये भाईंदरला किंवा पिंपरी चिंचवडला पोटाची खळगी भरण्यासाठी जातो आहे, तो इथंच कसा उद्योगपती होईल आणि मागणारा बनण्यापेक्षा, कामगार होण्यापेक्षा मालक कसा बनल या भूमिकेनं मी प्रयत्न करणार आहे. मला घर नाही, दार नाही, संसार नाही, माझं काही कुठं हे करायचं काही करत नाही. मी देश हेच माझं घर आहे, जनता हीच माझी आई वडील आहेत, ह्या दृष्टीनं मी फिरत आहे. स्वामी विवेकानंदाच्या विचारानं मी वाढलेला माणूस आहे. महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजीराजे हे माझे आदर्श आहेत. शिवाजीचं राज्य कसं होतं, समतामूलक समाजाची निर्मिती करणं हे माझं उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न चाललेला आहे. विरोधक देखील मोठे आहेत, त्यांना अनुभव मोठा आहे, ते माझे मित्र आहेत. त्यांनी आमदारकी केलेली आहे, खासदारकीच्या 2 टर्म त्यांच्या झालेल्या आहेत, त्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण जनतेच्या अदालतात गेल्यानंतर जनता मला आशीर्वाद देईल ही मला पूर्ण भरोसा आहे. तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे, त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला कुठेतरी सहानुभूतीचं वलय आहे असं एक बोललं जातं. बरोबर, काही प्रमाणात त्यांचं असण्यास सहानुभूती, पण मलाही लोकांची, सर्व समाजाची सहानुभूती मोठ्या प्रमाणात आहे. काल मारवाडी समाजाने मोठा माझा सत्कार केला. मारवाडी समाजाने, दलित समाजाने, मुस्लिम समाजाने, मराठा समाज, सर्व समाजाने, ओबीसी लोकांनी, सर्वांनी मला सन्मान करून नोटांचा हार घातला, पैसे दिला. त्यामुळे माझ्यावर बी त्यांचं प्रेम आहेच की ह्या लोकांचं. आणि यांनी काय सांगितलं की हा माणूस हा योगी आहे, म्हणजे मुळात म्हणजे ब्रह्मचारी बॅचलर असल्यामुळं मला ही संधी आहे की मला कोणाचा फोन येणार नाही, काय नाही, सामान्य माणसाचाच फोन येतात. रात्री 3-3 वाजता मी फोन अटेंड करतो. मी PA काय असं ठेवत नाही, मी डायरेक्टच घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं लोकांचं आता मी सहज थांबलो तर लोक 150-200 पळून येतात. मी आमदार असो, मंत्री नसो, काय खासदार नसो, काय नसो, ही जनता हीच माझी प्रॉपर्टी आहे आणि जनतेवर मी त्यांना न्याय देण्याचीच भूमिका करतो. वातावरण अनुभवलं काही सकारात्मक दिसते आता? नाही, सकारात्मक नाही. मी 2.5-3 लाखांना लागेल, 2.5 ते 3 लाखांना लागेल. जेवढा विश्वास वाटायला लागला. मी आज सकाळपासून घनसावंगी मतदारसंघात फिरलो बरेच ठिकाणी, तर सर्व कुठल्याही पक्षाचे लोक असो, जो येतो साहेब तुम्ही जिंकताय, तुम्ही जिंकताय, आणि त्याच्या चेहऱ्यावर तो मला काय मागा येत नाही. उलट तो येऊन सांगतो 2 मिनटं साहेब फोटो काढू द्या, हे करू द्या, म्हणजे असं ह्यातनं करून त्या प्रेमाच्या ह्याच्यातनं. आणि मराठवाड्यानं नेहमी माझ्यावर प्रेम केलं आहे. मराठवाड्यासाठी मी भांडलेलो आहे. परभणीला मेडिकल कॉलेज व्हावं, शक्तीपीठ व्हावं, ह्या दृष्टीला मी जे प्रयत्न मराठवाड्याला वॉटर ग्रीड व्हावं. पहिली लोणीकर साहेबांना मी असेल, पंकजताई असेल, देवेंद्र फडणवीस असेल, या म्हणेन वॉटर ग्रीडच्या माध्यमातून इथला भाग सदन सुपलार होईल. मी ज्यावेळेस दुग्ध विकास मंत्री होतो तेव्हा मराठवाडा आणि विदर्भाला स्पेशल पॅकेज दिलं होतं. पहिलाच दुग्ध विकास मंत्री आहे की ते पॅकेज दिलं होतं. मी आजही मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या तरुणांना सांगतो की तुम्ही मागणारे बनू नका, देणारे बना. तुम्ही इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये वाढा. आता स्टील सिटी म्हणून आपली जालन्याची नोंद आहे,
तसं जर आपल्या बहुजन समाजाच्या पोरांनी त्यात इंटरव्ह्यू चांगली केली आणि चांगलं काम केलं तर आम्हाला सर्व्हिस मागायला पुण्याला मुंबईला जायची काही गरज राहणार नाही. आणि ते मला कुठं बदल करायचा आहे. बारामतीमध्ये पवारसाहेबांनी डेव्हलप केलं, मोदी साहेबांनी वाराणसी गांधीनगर डेव्हलपमेंट केलं, रायबरेली, आणि त्या लेवलला मला माझा मतदारसंघ न्यायचा ही माझा स्वार्थ आहे. पण ही लोकांनी मला आशीर्वाद दिला पाहिजे.